सर्वप्रथम या ठिकाणी व्यक्तिशः माझ्या वतीने आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार मकरंद दादांच्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या वतीने आणि लोकशाहीतले आपण राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। वास्तविकरित्या अनेक ठिकाणी अजून जायचे, त्यामुळे आज शेवटचा प्रचाराचा दिवस असल्यामुळे मी खरं तर आव्हानानंतर बोलणार होतो, पण मला माफ करा। या ठिकाणी आवर्जून जे मला खटकलं ते बोलण्याकरता मी या ठिकाणी आलोय। गेले 60 वर्षाचा कार्यकाळ म्हणजे छोटा कार्यकाळ नाही। मला वाटतं परवा का तेरवा काय 1-2 दिवसापूर्वी या संपूर्ण याच इथं असेल कुठं, मला सभा कुठं होती पवार साहेबांची मला माहित नाही, पण ज्येष्ठत्वाच्या नात्याने आम्ही आपल्या पवार साहेब आम्ही आपला खूप आदर करतो, पण कधी बोलायचं काय बोलायचं याचा भान सुद्धा आपण ठेवला पाहिजे। कोणीतरी चिठ्ठी पाठवायची आणि सांगितलं काय तर गद्दार काय तर मला एखाद्याने सोशल मीडियावर दाखवलं, हे मला खटकलं। हे काय करा मकरंद आम्हाला पाडा पाडा पाडा, वा का पाडा? जो माणूस तुमच्याकरता आयुष्य वेचतो, संपूर्ण सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत संपूर्ण राबतो, प्रत्येकाच्या अडी अडचणीला धावून जातो, असा माझा मित्र मकरंद दादा, त्याला तुम्ही गद्दार म्हणता? वा, मग मला सांगा तर मकरंद दादांनी चूक काय केली? तुम्ही सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिले, तुमचे आशीर्वादाला पात्र ठरण्याकरता, तुमचं हित जोपासण्याकरता जर प्रगतीच्या मार्गाने त्यांनी जर पाऊल उचललं, जसं अजितदादांनी सुद्धा उचललं, जसं एकनाथ शिंदे साहेबांनी उचललं, काय चूक झाली यांची? मग एकच गद्दार। आज प्रगतीचं काम लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं नाही, लोकांच्या अडचणी सोडवल्या नाही, तर तुम्हीच लोक परत आव्हानाला विचारणार की तुम्ही आमच्यासाठी केलं काय? केलं तर भरपूर आहे, पण हे का जमलं? त्यावेळेस सुद्धा मला अजून आठवतं, मी त्यांना साक्षीदार आहे म्हणून सांगतो आणि ती सांगण्याकरता आवर्जून या ठिकाणी आलोय की स्वखुशीने कोण इकडे तिकडे जात नसतं, पण ज्या लोकांच्या आशीर्वादामुळे आपण निवडून आलोय त्यांचा आदरभाव राखला पाहिजे, त्यांचं प्रति जे भावना आहे ती राखली पाहिजे। मग एका बाजूला लोकांचा विचार करत मग अनेक संस्थेच्या त्याच्यामुळे सभासदांचं कल्याण झालं, लोकांना संपूर्ण रोजगार मिळाला, अनेक ठिकाणी विकास कामं मार्गी लावले। हे कशामुळे लागले तर महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रात तर सक्षम सरकार आहेच, पण त्याचबरोबर हे परिवर्तन का घडलं याचा विचार या ठिकाणी ज्येष्ठ जे वडीलधारी मंडळी तुम्ही सांगू शकाल। 60 वर्ष लोकले, किती 60 वर्ष? 60 वर्ष काँग्रेस पक्षाने, आणि त्यावेळेस सुद्धा पवार साहेब तुम्ही सुद्धा त्या पक्षात होता। ठीक आहे, आज तुतारी तुम्ही चिन्ह तुम्ही घेतलंय, पण 60 वर्ष काँग्रेसचा आणि तुम्ही लोकांनी फक्त घोषणेची तुतारी वाजवली, याच्या पलीकडे काहीही केलं नाही। मग मला सांगा
तुम्हाला अधिकार दिला कोणी की लोकांचं फक्त मतदान मतपेटीद्वारे घ्यायचं आणि मग लोकांना तसं दुर्लक्षित ठेवायचं, लोकांची वाढ होऊन द्यायची नाही का, त्यांची प्रगती होऊन द्यायची नाही, कारण की ते आपल्या ऐकण्यात राहते. पण मात्र ज्या वेळेस परिवर्तन घडतं त्याच्या मागे एक भावना असते, लोकांची भावना असते. परिवर्तन घडलं आणि 60 वर्षाच्या कालावधीचा जर आपण इतिहास जर पाहिला, फक्त घोषणाबाजी झाली. घोषणा चांगल्या होत्या, जय जवान जय किसान, गरिबी हटाओ देश बचाओ, या घोषणा झाल्या. त्याच्यावर अंमलबजावणी काय झाली? काही नाही झाली, तर काही नाही. आणि मग परिवर्तन घडल्यानंतर मोदींच्या कुशल नेतृत्वाखाली आज माता भगिनी या ठिकाणी उपस्थित, शेतकरी वर्ग या ठिकाणी, तरुण माझे मित्र सगळे या ठिकाणी, आज प्रत्येकाचा जाती धर्माचा म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे लोक कल्याणकारी जे विचार होते त्याचा आधार घेऊन जर चाललं असेल कोण, तर मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष, मग अजित दादा असतील, त्याने एकनाथ शिंदे असतील. आज या लोकांनी जे संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा जे संपूर्ण आपण ठिकठिकाणी डेव्हलपमेंट पाहायला मिळतं, आपल्याला बघायला मिळतं. मला सांगा ह्याच्या अगोदर काय केलं नाही? गेले 60 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त घोषणाबाजी झाली, काही झालं नाही. त्यावेळेस मीडिया एवढा आता जे सोशल मीडिया किंवा जे मोबाईल घेऊन असतात तशी काय परिस्थिती नाही. जे काय असेल ते दूरदर्शन होतं, कळायचं नाही. त्या ठिकाणी वाईमध्ये आल्यानंतर मग साताऱ्यात आम्ही हे केलं सांगायचं, लोकांना खरं वाटायचं की तसं झालं असेल. मग इथं आलं, तिकडे गेल्यानंतर वाईमध्ये आम्ही असं केलं हे सांगायचं. लोकांनी विश्वास ठेवला. पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी जर काय केलं असेल तर गेले 60 वर्ष लोकांचा फक्त विश्वासघात केला, हे आवर्जून या ठिकाणी मला सांगा असं वाटतं. आज मला सांगा ना, हे संपूर्ण जे समोर बसले आज ज्येष्ठ आहेत, एका काळी तरुण होते ना, का नाही? आपल्या जे वडीलधारी मंडळी आहेत, तर त्यावेळेस जर अशी जर प्रगती झाली असते, आज त्यांच्या मनात सुद्धा काही भावना होत्या ना, ते तरुण ऐन तारुण्यात आपण झेप घ्यायला पाहिजे. झेप का घेऊ शकले नाही? त्यावेळेस संधी मिळाली. संधी का मिळाली नाही? तर हे शासन असं तर नाकारतेपणाचं शासन त्यावेळेस होतं. नकारतेपणात आणि सकारात्मक याच्यात भरपूर फरक आहे. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आज महायुतीचं शासन केंद्रात चाललं आणि निश्चितपणे या संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या प्रकारे ठिकठिकाणी आता मी जातोय, तर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर संपूर्ण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद पाहायला मिळतो. आज मकरंद आव्हानला ज्यावेळेस मी ते व्हिडिओ बघितला मला एवढं वाईट वाटतं. ठीक आहे, काम केलं नसतं आणि मग चिंचोड एवढं असं ठीक आहे, पण आज ज्यांनी काम केलं तुम्ही त्यांना पोचपावती देणार आहात का नाही? हो का नाही? आणि मग कुठेतरी या ठिकाणी छोटे छोटे प्रश्न असतात. मी पण मनुष्य तुमच्यासारखाच आहे, सर्वसामान्य माणूस. मकरंद आबा काही देव माणूस नाही, तुमच्यासारखाच एक माणूस आहे. कुठेतरी आमच्याकडे थोड्याफार चुका अनुदानाने झाल्या असतात. त्याच्यामुळे जर बावधनचे जर लोक असे पिसळून उठले असते तर त्या लोकांना मला सांगावं असं वाटतं, शांत राहावा. आज जे काय तुमच्याशी करणार आहे ते जे आता विरोधी पक्षाचे उमेदवार त्यांनी जर करायचं असतं तर त्यांनी मागास केलं असतं. का केलं नाही प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे, तो माझ्या अभ्यासातला विषय नाही. पण ह्या भविष्य काळात बावधनचं आजपर्यंत उगीच आपलं बावधन गट इथं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, बावधन गट आणि संपूर्ण वाई आणि खंडाळा महाबळेश्वर हा संपूर्ण परिसर आहे.
तो फक्त प्रगतीच्या मागे आहे. म्हणजे प्रगतीचं दुसरं नाव काय, एवढं तरी समजतंय ना. मग आपल्याला प्रगतीच्या मार्गाने जायचंय का अधोगतीच्या मार्गाने जायचंय? तुम्ही निर्णय घ्यायचा. प्रगतीच्या का अधोगतीच्या? मग कोणाला निवडून द्यायचं? विषयच नाही. आपलं मला नवल वाटतं की आज या ठिकाणी माता भगिनी बसल्या, स्वतः तर काय करायचं नाही. अमोल कोल्हे त्याच्याबद्दल काय बोलू आता मला सांग. तो पुसे सावळीच्या सभेत तिथे जाऊन बोलला की महायुतीला पडली आहे माताची कडकी. काय महायुतीला पडली आहे माताची कडकी म्हणून आणली योजना माझी लाडकी. अरे अमोल कोल्हे, लाज वाटायला पाहिजे, लाज वाटायला बोलताना. एक स्वतः काय करायचं, तुम्ही लोकांनी काय केलं नाही. 60 वर्ष नुसतं लोकांना झुलवत ठेवलं. 60 वर्षानंतर ज्या लोक आता महायुतीच्या माध्यमातून आज योजना माझ्या माता भगिनीसाठी जे राबवतात आहे, शेतकरी वर्गासाठी, तरुण वर्गासाठी जे राबवतात आहे, त्या लोकांचं तुम्हाला कोण तुमचे हात पकडले होते का? तेव्हा आम्हाला लहान असतात, पण पवार साहेब तर तेव्हा लहान नव्हते ना. नाही, मी त्यांचा आदरपूर्वक, मी त्यांना ज्येष्ठ आहे म्हणून आदर करतो. तर माझ्या वयाचे असते तर मी दुसऱ्या भाषेत बोललो असतो. पण ज्येष्ठांचा आदर करणं आपला धर्म आहे. पण ज्येष्ठांनी सुद्धा बोलताना जरा भान ठेवला पाहिजे आपण काय बोलतो. तरुण आम्ही आहोत, तुम्ही मार्गदर्शक या नात्याने मागं आम्हाला करायला पाहिजे. एखाद्या चांगल्या पद्धतीने वाटचाल करणारा मकरंद आबासारखा किंवा ठिकठिकाणी जे लोक आहेत तिथे जाऊन फक्त तुमच्या ज्येष्ठतेचा तुम्ही उपयोग करून जर फक्त प्रत्येक ठिकाणी सांगत असाल. मला या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विचारायचं, पवार साहेब आता किती वर्ष, काय किती 4 टर्म 5 टर्म तरी मुख्यमंत्री होते. कधी त्यांना जाब तरी विचारलं पाहिजे ना आपण की साहेब तुम्ही एवढे वर्ष केलं काय? आणि मग आत्ताच्या काळामध्ये ज्या योजना राबवल्या जातात त्या तुम्ही का केलं नाही? कुठेतरी हे माझं तर ओपन चॅलेंज आहे. मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरायचं कारण नाही. कारण एक लक्षात घ्या, माझी जी बांधिलकी आहे 30 मकरंद आबाची, 30 व्यासपीठावरती सगळ्या मान्यवरांची बांधिलकी. आमची बांधिलकी फक्त लोकांची सेवा, म्हणजे तुमच्या सेवा करण्याची आमची बांधिलकी. आम्हाला याच्या पलीकडे काही समजत नाही. आणि तुमच्या सेवा करण्याच्या ह्याच्यात आड येत असेल तर वाटेल त्या परिस्थितीत कोणीही असू दे, कोणीही, मला नवल वाटतं. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्या काँग्रेसनी किंवा या बाकीच्यांनी आज किती महाराजांचे लोककल्याणकाराचे जे काही योजना होत्या किती अंमलात आल्या. मग तिथं उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर काँग्रेस पवारसाहेब असतील, किती आणले ना तुम्ही. जर लोक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या लोकांच्या कल्याणाच्या ज्या योजना जर कोणी राबवल्या असतील तर फक्त भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून राबवल्या गेल्या. हे वस्तुस्थिती आहे, नाकारता येणार नाही. आणि मग ज्या वेळेस आपला स्वतःचा कुठलाही विषय राहत नाही, स्वतःचा नाकारतेपणा लोकांसमोर जात असताना नाकारतेपणा दडवण्याकरता मग काय उरतं आपल्या हातात? तर मग एकच उरतं की दुसऱ्यांची टीका करा, हे त्याला कमी नाही. आज मला सांगा की आज मकरंद आबा माझा मित्र म्हणून नाही, पण खऱ्या अर्थाने सांगा, आबा त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तुमच्या सेवेत कुठं कमी पडला का? मला सांगा ना. उलट मी तर म्हणतोय त्यांना अजून घरातनं बाहेर तडीपार कसं केलं नाही. सगळी तुमच्या सेवेशी एवढा वेळ घालवतात की घरातल्या लोकांना वेळ देता येत नाही. पण ते जर जाऊन, पण हे कसं आहे,
की हे सगळ्यांना तुम्ही म्हणजे मी खासदार या नात्याने किंवा मकरंदाबा आमदार या नात्याने, नितीन काका सुद्धा खासदार आहेत, अनेक जे लोकप्रतिनिधी आम्ही ज्या व्यासपीठावरती स्थानिक स्वराज्याचे सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत, ह्या लोकांना काय झालं माहिती आहे? महाविकास आघाडी एक त्यांना एक भ्रम निर्माण झाला आणि अनेक वर्षापासून त्यांना असं वाटतं की माझ्यामुळं आमच्यामुळं हे सर्व. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.